तुम्ही पण लावा, कोणाला फोन लावायचं लावायचं, लावत नाही कोणाचं. नमस्कार, मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्माननीय विजय केनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे. आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय की ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे. हे बंड्या सावंत, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने. इकडे आहे बंड्या सावंत, इकडे आहे. हे बघा विजय केनवडेकर, हे विजय केनवडेकर. आणि तुम्हाला पैसे दाखवतो. या तुमचं घर आहे, तुम्ही ते पैसे कुठे ठेवले ते दाखवा. हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे आहेत ते बघा. इकडे आहे, इकडे हे बघा, इकडे हे पैसे. इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या. हे पैसे हे आता शिडीने 5-10 मिनिटापूर्वी इकडे आलेले आहेत. आणि हे यांचं घर, हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते, ते त्यांची निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे. हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे. आता या सर, हे सर माझे पैसे आहेत ते माझ्या ह्याच्यातले आहेत. कसले? माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले आहेत. कुठले दाखव, प्रूव्ह करा. हा, तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागणार. हो. निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआयला बोलला. बोलो ना, सगळ्यांना बोललो, पत्रकारांना बोलू. तुम्ही तुमच्या बिझनेसचे तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल. तुम्हाला केनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल. माझं काय म्हणणं नाही, करतो मी सिद्ध. हे कसं सिद्ध कराल? तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात, निवडणुकीच्या काळातच कशी दिली, हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल. लक्षात घ्या, तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात. हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे. मी कालपासून किंवा मागच्या काही जो भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे, पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही, अजिबात नाही. हे जर तुम्हाला करायचं, हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग? आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, असे प्रकार मालवणमध्ये किमान 10 ते 11. तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत. त्यांनाही ते काय कारवाई करतात तेही मला बघायचं आहे. ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत. जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर. होय साहेब, परत सांगतो मी पण आमदार साहेब, निलेश साहेब, अरे हो, हॅलो, अरे परत असं काही मोस्करी कशात सांगतो? हो, लावा तुम्ही सगळ्यांना फोन लावा, बोलून घ्या. हे सगळ्यांसमोर झालं पाहिजे. पत्रकारांना फोन कर. ओके.
काही चालू आहे. हो. आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हे मासे ते पैसे लपवायचा प्रयत्न करत होते. ते आता फार सोबर दाखवत आहेत, फार डिसेंट दाखवत आहेत, पण हा जो आहे तू इकडे तर तुझा चेहरा दाखव बाबा. तू लपवत होता पिशवी आणि यांचा चेहरा, हे बॅग लपवत होते. माझी खात्री आहे इकडे, माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे. ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल. माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे. किती आहेत ते मला माहित नाही. ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे. योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते. पण हे विटनेस टू क्राईमच नाही, हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत. की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा हात आहे. म्हणून बंड्याची सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे. तुम्ही जे करत होतात तुमचंही FIR मध्ये मी नाव टाकणार आहे. सर तुम्हाला देऊ की सगळ्यांना येईपर्यंत वाट बघू? येत आहे. माझी विनंती अशी आहे की तुम्ही जाऊन ती बॅग बाहेर घेऊन, कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको तर तुम्ही जाऊन बॅग बाहेर घेऊन या, म्हणजे तिने शूटिंग करता येईल. कॅप्शन आहे दोस्तों का. त्यांचं नाव कुछ नहीं आ रहा है ना. एकदम बड़ा करो ना वहाँ साइड से. रवी चव्हाण साहेबांचा चेहरा मी घेतो. हो. ते जगताप सर कुलकर्णी आले बघ. हो जरा 2 मिनिटं त्यांना बाहेर जायचं. कॅमेरा या. हा या 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 या. त्याच्यामध्ये
दोन चांगला करतो. नाही सर, काय डोन करतो के बिल्डर. सर पर्पज आहे के बिल्डर. सर मी फक्त तोंड धुवायला लागले. माझी हो, KK builder- मला सगळं माहिती आहे. तुम्ही माझी कधीपासून- बिल्डर फॉर्मच आहे. असू दे ना, मुंबईवर आहे, असू दे. आहे, मी सांगतो. आहे ना. माझी आहे. आहे ना. तुम्हाला ते मला कशाला सांगता, तुम्हाला ते सांगतो ना. अधिकाऱ्यांना दाखवावं लागेल, तुम्हाला दाखवावं हो, लागेल. दाखवतो ना, सगळं दाखवतो. 100% दाखवतो. हो. आजपर्यंत मी प्रामाणिक राहिलो, ह्याच्या पुढे मी सर तुमचं प्रामाणिक किती तुम्ही जेवढं आवाज वाढवाल, मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही. मी साहेब हे बरोबर नाही. ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही. मी साहेब हे पैसे कुठून आले? खालपासून माझा कॅमेरा चालू होता. विजय केनवडेकर, मी अजूनपर्यंत गप्प आहे. हा माणूस किती वेळ इकडे, मला सगळं माहिती आहे. मी गप्प आहे. मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी. भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही. मला सांगता खालपासून शूटिंग घेतोय आम्ही. आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत. मी विनंती करतो, बंड्याजी सावंत किंवा विजय केनवडेकर, आपल्यापैकी एक ती बाईक बाहेर घेऊन यावी. मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही. बेडरूम बरं, चला मग, चला चला. तू आणलेस का पैसे? तू आणले. बरोबर आहे ना? बरोबर ना? कुठपर्यंत आले? हो सर, खाली येतो. अरे साहेब आले. त्यांना रस्ता- निवडणूक अधिकारी आहे. हो सर, सांगितलं कळवलं. काय आहे? हो. नाही, 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 वीज असेल. काय? हॉटस्पॉट पे जाएंगे तो इसमें स्लो से चालू
काय रे कुठपर्यंत कुठे आले निवडणूक अधिकारी दोन्ही सोबत रणजित आताच गेला ना अर्धा तास फक्त माझ्या बरोबर बरोबर मी विचारलं साहेब त्याने कोणी सांगितलं तर रणजित 100% माझ्यावर नाही मला माहीत पडलं इकडे सगळ्यांनी गर्दी करू नका बाकी ज्यांचं काम नाही त्यांनी खाली थांबा तू थांब खाली हो
कुठपर्यंत आले? 2 जणांच्या पाठीमागे. ते आरो खाली आहेत बघ, त्यांना घराचं कन्फ्युजन. आरो कुठे? ते कुठे? कार्यालयात काय करतात? एवढा मोठा कांड झाला इकडे, कार्यालयातून इथे यायला किती वेळ लागतो? तुमच्याशी मी काय बोलणार आहे? तुम्ही काय निकाल देणार आहे त्याच्यामध्ये? आरो इथेच आहेत ना, शहरामध्येच आहेत ना, मग काय झालं यायला? तुम्ही काय निकाल देणार तेवढं मला सांगा, मग बाकीचं मी पुढे बोलतो. हा, हे असं बरोबर नाही ना. तुमची याच्यात चूक नाही, तुम्हाला पाठवलं असेल, पण त्यांनी यायला हवं होतं. ही काय साधी सुधी रोज होणारी गोष्ट नाहीये. त्यांना बोलून घ्या, फोन करा त्यांना. ए, आपल्या लोकांना सांग खाली आनंद, कोणी काय गडबड करू नका, गपचूप राहा. तुम्हाला जर इकडे आवाज करायचा असेल, तुम्ही इथून निघून जा. तुम्हाला आवाज करायचा असेल, इथून निघून जा. हे काय टाइमपास करायला इकडे बोलवलेलं नाही. तुम्ही पहिले सगळे गेटच्या बाहेर व्हा. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. सगळे गेटच्या बाहेर व्हा. साहेबांना जरा दाखवून या ना, ते बघून या नाही आपण. रस्ता वाट मोकळे ना. सर येत आहे. निघाले का?
जगताप साहेब तुम्ही परत हवे आता मला. हा हा बोला. नमस्कार. हा अडचण अशी काय नाही, माझ्यासोबत PI साहेब जगतापजी आहेत. तुम्ही काहीतरी 2 फ्लाइंग स्क्वॉडचे अधिकारी पाठवलेले आहे. आता मला एक सांगा, ह्यांच्याकडे पुढची डिस्क्रिशनरी पॉवर काय आहे या अधिकाऱ्यांना ज्यांनी तुम्ही पाठवले? हा ते तुम्ही जमा करा, मला त्या रकमेशी काही घेणं देणं नाही. आता तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची आहे, हे फक्त एका घरात होत आहे अशातला भाग नाही. ही एकच बॅग नाही आहे, शोधाशोध करावी लागेल. या घरात पण अजून अमाऊंट आहे असा माझा आरोप आहे. तुम्हाला प्रिमाइसेस सर्च करावं लागेल, मालवण शहराला आतमधून सर्च करावं लागेल. यांची रोज माणसं फिरतायत. माझ्याकडे 8-10 नावं अशी आहेत, अंगावर पैसे घेऊन हे रोज वाटप करतायत इकडे शहरामध्ये. पण तुमचं लक्ष कुठे आहे?
बघा मी तुम्हाला सांगतो, निवडणुका फेअर झाल्या पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? ही कुठली पद्धत आहे मला? अच्छा हे काय एक घर आहे का? अच्छा माझा आरोप आहे की ही एक बॅग सुद्धा नाहीये, जवळपास अजून 3-4 बॅगा या घरात असतील. तुम्ही काय कारवाई करणार? नुसतं जप्ती नको आहे, तुम्ही FIR करणार आहात का? अच्छा आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक कुडाळचे भारतीय जनता पक्षाचे बंड्या सावंत आणि त्यांचा पण ड्रायव्हर नाही, हा कोणतरी भलताच आहे, तो असाच वरती आलेला आहे. हे लोक तिकडे विटनेस म्हणजे जो काय पुरावा आहे, ही बॅग आहे, त्याला हे करत होते, डिस्पोज करायचा प्रयत्न करत होते. मग त्यांना तुम्ही FIR मध्ये घालणार आहे का? तुम्ही मला कधीपर्यंत करणार सांगा, मी स्वतः येतो, मला माझ्या नावाने FIR द्यायची. हा मग तुम्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सांगा. कारण का तुम्ही हे नुसते फ्लाइंग स्क्वॉड रात्री नाही, त्यांच्या अंगावर पैसे असतात, तुम्ही शोधणार कसे आहे लोकांना? मला नावं माहिती आहेत, मी यादी पाठवतो तुमच्याकडे. मी जर त्यांना रस्त्यात पकडलं साहेब, लक्षात घ्या, लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होणार. मी आता सोडणार नाही. आज आपण 26 तारखेवर आहोत आणि हे 20-20, 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन घरात बसलेले आहेत. अजून निवडणुकीला 6 दिवस जायचे आहेत. ह्यांना काय धुमाकूळ घालायचं आहे का या मालवणमध्ये? हे कुठलं कल्चर आणतोय आपण? मी माझी दिवस रात्र, आता माझे कार्यकर्ते, माझी मुलं वॉचवर आहेत. एक जरी सापडला मला याच्यातला, मी जागेवर बंदोबस्त करणार, पोलिसांच्या समोर सांगतोय. साहेब जगताप साहेब, आपल्याला पण आपली गस्त वाढवावी लागेल. ही पद्धत नाही निवडणूक लढवायची. मग उपयोग काय निवडणूक लढवून? ही अशी निवडणूक लढवायची? आज आपण 26 तारखेवर आहोत. यांचं कालपासून सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब इकडे आले, कालपासून, एक मिनिट फोन ठेवा, मी बोलतोय. कालपासून ह्यांची नाटकं चालू झाली. जे मी सांगत होतो ते आज खरं ठरलं. गस्त वाढू नाही, तुम्ही ह्यांचा बंदोबस्त काय, तुम्ही ह्यांना जर बंदोबस्त केला ना तर त्या भीतीपोटी दुसरं कोण हिंमत करणार नाही. 25-25 लाख रुपये, मला माहितीये रूट कसा आला, कोण कसा, हा म्हणतो धंद्यातला. बघा ऍटिट्यूड बघा, त्याला अजूनही वाटतंय की तो सुटणार आहे म्हणून. त्याचा ऍटिट्यूड बघा, तो मोबाईलवर कंटिन्यू मेसेज करतोय कोणाला तरी. साहेब मेसेज नाही, कॉल आलेला साहेब. मी तुमच्या समोर इथे मोबाईल ठेवून दिलेले चार्जिंग. तो बघा, तो कोण आहे? तो थर्ड पार्टी. तुला त्या बॅगेला हात लावायचा अधिकार काय रे? कोण आहेस तू? म्हणजे तुम्ही हे सगळे पुरावे तुम्ही डिस्पोज करणार आणि आम्ही एकदम सरळ मार्गाने निवडणूक लढवायची? जगताप साहेब हे बरोबर नाही. तुम्ही याच्यावर काय कारवाई करणार मला सांगा. मी काय हा विषय सोडणार नाही. मी माझी जर मुलं आज रात्रीपासून दिवस रात्र 24 तास आम्ही आमची लोक लावणारच. यांचे कुडाळचे, तो पप्या तवटे, तो रुपेश कानडे, तो मोहन सावंत, तो रणजित देसाई, त्यांना फक्त एकच काम दिलंय, ते पैशाचं वाटप करायचं. त्या अंगावर पैसे घेऊन वाटप करतायत सगळीकडे. ह्यांच्यावर साहेब योग्य ती कारवाई करा. मी उद्या परत तुमच्या कार्यालयात येणार. मी आपल्यालाही सांगतो, मी परत तुमच्या कार्यालयामध्ये, मी उद्या तुमच्या कार्यालयात आहे. मला काय तुम्ही कारवाई करताय, आणि नुसती एका घरात नाही, सगळ्या जिथे तुम्हाला आमच्या पक्षाच्या कुठल्या घरात जायचंय तरी तुम्ही जा, काही हरकत नाही. माझ्या घरात सर्च मारायची, माझ्या घरात सर्च मारा, काही हरकत नाही. पण हे किमान 8 ते 10 घरात या मालवणमध्ये सुरू आहे आणि हे सगळे अंगावर पैसे घेऊन सगळीकडे वाटप सुरू आहे. तुम्ही योग्य ती कारवाई करा. मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. तर आता मी तुमच्याकडे हँडओव्हर करतो. माझं काम इकडे झालेलं आहे. बाकीचं तुम्ही आता बाकीची प्रोसिजर तुम्ही करा. मी माझ्या ह्याला मी उद्या येतो तुम्हाला भेटायला. हो चालेल. फक्त गैरसमज नसा फक्त साहेब.